नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत वर्ग 11वा, विषय इंग्रजी, टॉपिक 3.5 फिल्म रिव्ह्यू यामधील ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीज A1 आणि A2। चला तर मग सुरुवात करूयात। ॲक्टिव्हिटी A1 मधील पहिली ॲक्टिव्हिटी आहे Every movie is worth critiquing. Describe in detail each point related with the film review with the help of following web. काय सांगितलेलं आहे की एव्हरी मूवी इज वर्थ क्रिटिकिंग, की जो काही प्रत्येक चित्रपट असतो, प्रत्येक फिल्म असते, ही समीक्षण किंवा परीक्षण करण्यायोग्य असते किंवा त्यांचं होत असते तशा पद्धतीनं। डिस्क्राईब इन डिटेल ईच पॉईंट रिलेटेड विथ द फिल्म रिव्ह्यू, की फिल्म रिव्ह्यूशी संबंधित प्रत्येक पॉईंटवर आपल्याला त्याचं वर्णन करायचं डिटेलमध्ये, विथ द हेल्प ऑफ द वेब गिवन। आणि जे काही खाली वेब डायग्राम दिलेली आहे, या वेब डायग्राममध्ये फिल्म रिव्ह्यूशी संबंधित प्रत्येक पॉईंट दिलेला आहे आणि या पॉईंटशी त्या संदर्भात आपल्याला चर्चा करायची, त्याचं वर्णन करायचं आहे। तर फिल्म रिव्ह्यूमध्ये कोणकोणते पॉईंट दिलेले ते आपण बघून घेऊयात। तर त्यामध्ये आहे प्लॉट ॲनालिसिस, कॅरेक्टरायझेशन, सिनेमॅटोग्राफी, म्युझिक अँड साऊंड, डायरेक्शन, ॲक्टिंग, स्क्रिप्ट रायटर आणि द जेनर। अशा पद्धतीचे फिल्म रिव्ह्यूचे पॉईंट या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। त्याशी रिलेटेड असलेले जे पॉईंट आहेत त्याबद्दल आता आपण वन बाय वन जाणून घेऊयात की काय आहे त्याच्याबद्दल। त्याला आपण त्याचं जे डिस्क्रिप्शन आहे त्या डिस्क्रिप्शनबद्दल जाणून घेऊयात। तर आपण पहिला पॉईंट पाहू, द जॅनर, की चित्रपटाचा प्रकार कशा पद्धतीचा आहे, त्याची शैली कशी आहे, त्या संदर्भात आहे द जॅनर। Genre is the term for any category of literature or other forms of art or entertainment. For example, music, films, paintings, etc. It basically means the type of film. काय genre म्हणजे type of film, चित्रपटाचा प्रकार। The genre can be action, adventure, comedy, fantasy, हिस्टॉरिकल, म्युझिकल, साय-फाय, ड्रामा, हॉरर, क्राईम, रोमांस एटसेट्रा। मग हा जो जॅनर असतो, या जॅनरमध्ये कोणताही प्रकार येऊ शकतो। ॲक्शन येऊ शकते, ॲडव्हेंचर मूवी असेल, कॉमेडी मूवी असेल, फॅन्टसीवर आधारित असेल, हिस्टॉरिकल असेल, म्युझिकल असेल किंवा साय-फाय सायन्स फिक्शनवर आधारित असेल, ड्रामावर आधारित असेल, हॉररवर असेल, क्राईमवर असेल किंवा रोमांसवर असेल। तर हा मुद्दा आपला क्लिअर झाला, द जॅनर। सेकंड पॉईंट आहे याशी रिलेटेड प्लॉट ॲनालिसिस। प्लॉटचं ॲनालिसिस, जे काही कथा आहे, कथानक म्हणू शकतो आपण त्याला, चित्रपटाचं जे काही कथानक आहे त्याचं ॲनालिसिस म्हणजेच प्लॉट ॲनालिसिस। आता याच्यामध्ये काय असतं की गिव्ह अ ब्रीफ समरी ऑफ द प्लॉट ऑर स्टोरी, की एखाद्या प्लॉटचा किंवा स्टोरीचं जो काही सारांश असतो तो या प्लॉट ॲनालिसिसमध्ये आहे। वाईल डुईंग दिस आयडेंटिफाय द मेन कॅरेक्टर्स, की महत्त्वाचे कॅरेक्टर आयडेंटिफाय करणे। डिस्क्राईब द सेटिंग ब्रीफली बट डू नॉट गिव्ह अवे टू मच, इस्पेशली इफ इट इज अ थ्रिलर ऑर मर्डर मिस्ट्री। गिव्ह ॲन आयडिया ऑफ द सेंट्रल कन्फ्लिक्ट इन द मूवी. While you can give the plot summary, keep these brief and avoid specific details that will spoil the viewing for others. की प्लॉट ॲनालिसिस करत असताना आपल्याला ब्रीफमध्ये अत्यंत संक्षिप्तपणे ते घ्यावं लागतं, त्यातले स्पेसिफिक डिटेल्स आपल्याला सांगता येत नाही, की ज्याच्यामुळं जे काही व्ह्युअर्स आहेत, या व्ह्युअर्सचं जे काही पाहणं आहे ते पाहणं, त्यांचं वॉच करणं आपल्याला स्पॉईल करता येत नाही। थर्ड पॉईंट इज गिवन कॅरेक्टरायझेशन,
की या चित्रपटामध्ये कोणकोणते कॅरेक्टर्स आहेत. कॅरेक्टर्सला आपण पात्र म्हणतो, व्यक्तिचित्र म्हणतो. तर त्या संदर्भातील तर ते फिल्म रिव्ह्यूमध्ये कशा पद्धतीने येतं. कॅरेक्टरायझेशन मीन्स हाऊ द कॅरेक्टर्स आर डिस्क्राईब ऑर पोर्ट्रेड, की कशा पद्धतीने हे कॅरेक्टर्स वर्णन करण्यात आलेले आहे किंवा त्यांना त्या चित्रपटामध्ये दर्शवण्यात आलेलं आहे. दॅट इज कॉल्ड कॅरेक्टरायझेशन. इट इज ए रिप्रेझेंटेशन ऑफ पर्सन्स or other beings in the movie. This may be done through a commentary or more often from the characters' actions, dialogues, the way they speak, appearance, behavior, etc. The reviewer has to understand the subtle distinctions in the characters. Fourth point is given cinematography. की याचं चित्रीकरण कशा पद्धतीने करण्यात आलेलं आहे. दॅट इज सिनेमॅटोग्राफी. दिस इज आर्ट ऑफ फोटोग्राफी अँड कॅमेरा वर्क इन फिल्म मेकिंग. हिअर यू राईट अबाउट द लाइटिंग, द स्पेशल इफेक्ट्स, द ॲक्शन सीन्स, द क्लोजअप शॉट्स, स्पेशल लोकेशन, द CGI, दॅट इज कम्प्युटर जनरेटेड इमेज, फोटोरिअलिझम, etc. and how they are relevant to the particular scenes. That is called cinematography. Then come to music and sound. की म्युझिक जे संगीत आहे आणि साऊंड जो काय आवाज आहे, ध्वनी आहे. डिस्कस द म्युझिक अँड साऊंड इफेक्ट्स ऑफ द मूवी इन ब्रीफ. मग फिल्म रिव्ह्यूमध्ये या संदर्भात संक्षिप्तपणे काय केलं जातं, डिस्कस केलं जातं. साऊंड कॅन बी यूज्ड इन अ व्हेरायटी ऑफ वेज फॉर ड्रॅमॅटिक इफेक्ट. अ डायरेक्टर कॅन एम्प्लॉय म्युझिक, साऊंड इफेक्ट्स or even the lack of sound altogether to produce an effect on the viewer. If the movie is a musical or horror movie, more importance should be given to the music. Was the music up to expectations? की आपल्या ज्या काय अपेक्षा आहे त्या अपेक्षेला ही म्युझिक खरं उतरलंय का? Was it repetitive? ते वारंवार दर्शवलं जाते का? वेअर द साऊंड इफेक्ट्स इम्प्रेसिव्ह. हे सगळं म्युझिक अँड साऊंडमध्ये पाहिलं जातं फिल्म रिव्ह्यूमध्ये. फिल्म रिव्ह्यूशी रिलेटेड एक पॉईंट आहे डायरेक्शन, ज्याला आपण दिग्दर्शन म्हणतो. द डायरेक्शन मीन्स डायरेक्टिंग ईच मेंबर ऑफ द कास्ट अँड क्रू while shooting a shot or film. It is the crucial part of a film. It is ultimately the director's responsibility to communicate what he or she wants. It is the director's job to make sure that everything falls into place and to know when to make any necessary changes. Seventh point related to film review is acting. चित्रपटामध्ये ॲक्टिंग असते ना, त्याला अभिनय म्हणतो आपण. द ॲक्टर्स आर ऑब्वियसली अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द फिल्म. इट इज द जॉब ऑफ द ॲक्टर टू मेक शुअर दॅट हीज ऑर हर परफॉर्मन्स इज कन्सिस्ट विथ वॉट एव्हर द गोल ऑफ द फिल्म इज. Acting is probably the easiest thing to judge when watching a film critically. What is the character's goal? What is his or her character's development? Have the goals been achieved successfully? Why? Why not? त्यानंतर 8th point of film review related, script writer. जो स्क्रिप्ट लिहितो, ज्याला आपण पटकथा लेखक म्हणतो. द स्क्रिप्ट इज द वर्ड्स और डायलॉग्स ऑफ द फिल्म. मग स्क्रिप्ट काय असते तर ते शब्द असतात, ते डायलॉग असतात फिल्ममधले जे स्क्रिप्ट रायटरकडून लिहिले जातात. इव्हॅल्युएट द स्क्रिप्ट इन्क्लुडिंग डायलॉग अँड कॅरेक्टरायझेशन.
Did you feel like the plot was original and unpredictable, or boring and weak? Were the dialogues powerful and interesting? Was there clarity? Did the characters' words seem credible to you? हे सर्व पॉईंट्स रिलेटेड आहेत फिल्म रिव्ह्यूशी, ज्याचं वर्णन आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. यानंतर यामधली जी सेकंड ॲक्टिव्हिटी आहे ती आहे डिस्कस अँड एक्सप्लेन द मूवी जंगल बुक विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग पॉईंट्स. तर जंगल बुक नावाची जी मूवी आहे त्याच्याबद्दल आपल्याला वर्णन करायचं, एक्सप्लेन करायचे. खाली काही पॉईंट दिलेले आहेत त्या पॉईंटच्या आधारे. तर पॉईंट आपल्याला देण्यात आलेले क्लासिक एलिमेंट, फॅन्टसी, फोटो रिअलिझम, ब्लेंडिंग ऑफ इमोशन्स. तर वन बाय वन आपण हे पॉईंट पाहूयात. तर पहिला जो पॉईंट आहे तो पॉईंट आहे क्लासिक एलिमेंट. क्लासिक मीन्स जज्ड ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम टू बी ऑफ द हायेस्ट क्वालिटी and outstanding of its kind. Excellent. The movie The Jungle Book is Rudyard Kipling's classic tale of a young boy brought up in the jungle by various animals. It is brought to life once again on the big screen in a wonderful way by director Jon Favreau, who views magic on screen. सेकंड पॉईंट आपल्याला दिलेला आहे फॅन्टसी. फॅन्टसीमध्ये काय लिहिता येईल आपल्याला? फॅन्टसी इज अ जॅनर ऑफ इमॅजिनेटिव्ह फिक्शन इन्व्हॉल्विंग मॅजिक अँड ॲडव्हेंचर, इस्पेशली इन अ सेटिंग अदर दॅन द रिअल वर्ल्ड. इन द जंगल बुक, the idea of having a main character who can talk to and live with wild animals in a jungle is pretty fantastic. Third point is given photorealism. In photorealism, an artist studies a photograph and then attempts to reproduce the image as realistically as possible in another medium. In The Jungle Book, the boy Sethi is the only real person and all the other animals are computer-generated images. The photorealism is breathtakingly original and the CGI rendering of the animals is exceptionally credible. The Jungle Book owes much of its success to ingenious CGI. Next point is blending of emotions. Favreau infuses the film with scenes that provoke strong emotions. He has successfully managed to portray animal emotions and make the audience connect with them. The voice-overs are excellent. The scenes between Mowgli and his wolf mother, Sher Khan's hatred for Mowgli, Balu's affection, and the final David versus Goliath battle between Mowgli and Khan are extremely stirring. There is frolic and warmth between Mowgli and his wild friends, which make it very heartwarming. यामध्येच A1 मध्ये तिसरी ॲक्टिव्हिटी आहे. इट ऑल बिल्ड्स ऑन चार्म ऑफ द 1967 फिल्म. की 1967चा जो चित्रपट आहे, जी फिल्म आहे ती मुळातच कशी होती तर आकर्षक होती, मोहक असती. विच बाय इटसेल्फ इज मस्ट वॉच फॉर एनी चाइल्ड. आणि याच्यामुळंच प्रत्येक मुलानं ते पाहायला पाहिजेत. Explain this sentence in the context of the movie, focusing on the two given phrases, charm of the 1967 film and must watch. तर या चित्रपटाच्या संदर्भात दिलेले शब्द आहे चार्म ऑफ द 1967 फिल्म आणि दुसरा शब्द दिलेला आहे मस्ट वॉच. या दोन्ही शब्दांवर, शब्दसमूहांवर आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे
आणि या वाक्याला स्पष्ट करायचं आहे, त्याचं स्पष्टीकरण आपल्याला द्यायचं आहे. Charm of the 1967 film means that the 1967 film itself was charming. This one is even more so. The key characters may be the same, but it's a delight to discover that there are few new entrants along the way as well. Must watch means the film is not one we must miss, but must go to the theaters to watch. This is what the explanation. यानंतर ॲक्टिव्हिटी A2 आहे, त्यामधील पहिली ॲक्टिव्हिटी कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. खाली दिलेले वाक्य पूर्ण करा म्हणते. द फॅक्टर्स दॅट हॅव मेड द जंगल बुक अ ग्रेट मूवी आर, की असे कोणते घटक आहेत की ज्याच्यामुळे जंगल बुक ही मूवी एक ग्रेट मूवी झाली, उत्कृष्ट चित्रपट झाला. तर पहिला आहे इट्स फॅन्टसी वर्ल्ड ऑफ वंडर, आणि बाकीचे 3 आपल्याला लिहायचे. पहिलं दिलेलं आपल्याला इट्स अ फॅन्टसी वर्ल्ड ऑफ वंडर. बी मध्ये आपण लिहू द फोटो रिअलिझम इज एक्सलंट. सी लिहिता येईल आपल्याला द CGI रेंडरिंग ऑफ द ॲनिमल्स इज ट्रूली कन्व्हिन्सिंग, की कसे कम्प्युटर जनरेटेड इमेजेस त्यांनी तयार केल्या. डी मध्ये लिहिता येईल देर इज अ ब्युटिफुल ब्लेंडिंग ऑफ इमोशन्स. या 4 गोष्टी आहेत की ज्याच्यामुळं जंगल बुक ही मूवी एक ग्रेट मूवी झाली, बनली. A2 मधील दुसरी ॲक्टिव्हिटी आहे द प्रेझेंट रिव्ह्यू कन्क्लूड्स विथ 2 words, हार्ट वॉर्मिंग अँड एन्जॉयबल. राईट युअर ओपिनियन इन अबाउट 100 to 150 words. की आताचे जे काही रिव्ह्यू असतो याचा जो शेवट असतो तो काय आहे की हार्ट वॉर्मिंग आणि एन्जॉयबल या 2 शब्दांनी तो झालेला आहे. तर याविषयी तुमचं मत लिहायचं आहे आपल्याला. ते 100 ते 150 शब्दांमध्ये लिहायचं आहे. द फिल्म इज अ फॅन्टसी, a visual masterpiece that will entice audiences of all groups. It enthralls with its technical expertise and with its storytelling too. In the Jungle Book, the boy Seti is the only real person. All the other animals are computer-generated images and have a fantastic degree of photorealism, which is breathtakingly original. The CGI rendering of the animals is exceptionally credible and enjoyable. At the same time, Favreau infuses the film with scenes that provoke strong emotions. With the excellent performance of the voice cast, the director has successfully managed to portray animal emotions and make the audience connect with them. The Jungle Book brims with affection and deep friendship. There is frolic and warmth between Mowgli and his wild friends, which make it very heartwarming. तर अशा पद्धतीने आपण ॲक्टिव्हिटी A1 आणि A2 या ठिकाणी पूर्ण केली. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचे सर्वच व्हिडिओज ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल किंवा रिप्लाय द्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट टिल द एंड शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट.